तर हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला सांगणार आहे RPFचे फॉर्म कसे भरायचे. मी तुम्हाला भरून दाखवणार आहे, कारण की तुम्हाला ह्या व्हिडिओमुळे खूप हेल्प होणार आहे. तर ती काय हेल्पफुल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. पॅरेंट्सला विचारायचं. आता मी ईमेल आय डी, माझीवाली ईमेल आय डी घेतो, ओपन करतो यार. ठीक आहे, माझीवाली ईमेल आय डी ओपन करतो, कारण की फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे मी ना. तर वेबसाईट दाखवतो मी तुम्हाला. वेबसाईटमध्ये जाऊ आता आपण. तुम्हाला सांगतो लॉग इन कसं करायचं, न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं ना, कसं काय करायचं, पुरं फॉर्म फिलअप करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर ठीक आहे, बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, ओके. चला, आपण हे पहिल्या नंबरचीच वेबसाईट आहे, याच्या अंदर जायचं. तुम्ही याच्यातून नोटीस डाउनलोड पण करू शकता, सगळे ह्या ॲप्लिकेशन म्हणून करू शकता. तुम्ही नोटीस बघू शकता. तर ठीक आहे, आपण याच्यात याचं ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनमध्ये. तर ठीक आहे, न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचं. तर ठीक आहे, आता तुम्ही याच्यातून तुमची डिस्ट्रिक्ट निवडा, कोणची डिस्ट्रिक्ट आहे तुमची, तर ते निवडायचं. इथं तुमचं नाव, लास्ट नेम निवडायचं पहिले, आडनाव लिहायचं. सेकंड नंबर आहे तुमच्या चाइल्डचं, त्याचा फॉर्म भरायचं, त्याचं नाव निवडायचं. त्याच्या वडिलांचं नाव, थर्ड बॉक्समध्ये त्याच्या वडिलाचं नाव निवडायचं मिडल नेममध्ये. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे, तुम्ही त्याची डेट ऑफ बर्थ निवडायची. ते डेट ऑफ बर्थ जे फर्स्ट डेट ऑफ बर्थ निवडायची त्याची. तर ठीक आहे, तुम्ही डेट ऑफ बर्थ निवडली. मी डेट ऑफ बर्थ निवडलेली आहे, निवडली. तर ठीक आहे, ओके. आता आजच्या असाच कॅप्शन आहे ना, तो कॅपच्या आजच्या असा. तर तुम्ही टचर असा तो तिथं टाकायचा आहे बाजूच्या बॉक्सला. तुम्ही दाखवला आहे ॲरो, तर त्या बॉक्समध्ये टाकायचा तुम्ही टचर असा कॅच. तर ठीक आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा खाली. मोबाईल नंबर टाकला तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुमच्या रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तर तुमच्या याच्यावर येऊन जाईल. तर तुमच्या ईमेलवर येऊन जाईल. ईमेलवर म्हणतो मोबाईलवर येऊन जाईल रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड. तर ठीक आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुम्ही याच्यात टाकायचं. तुम्हाला नवीन ऑप्शन येतेच मग न्यू पासवर्ड क्रिएट करायचा. तुमच्या मनाने तुम्ही कोणतेही पासवर्ड क्रिएट करू शकता. तर ठीक आहे, तुमचे रजिस्ट्रेशन आय डी सगळं आलेलं असेल. तर ठीक आहे, माझा आलेला आहे. तर मी इथं कॅप्स टाकणार आहे त्याच्यात असा. आणि मी ऑलरेडी भरलेला आहे फॉर्म, तरी मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एकदा सांगत आहे. तर ठीक आहे, समोर वळूया आपण. ठीक आहे, लॉग इन एकदा नाही दोनदा करावं लागेल लॉग इन मला. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ओके 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 ओके. जास्तीत कॅप्स टाकायचा. तर ठीक आहे, टाकला. माझं झालं ओपन. आपण जे भरलेलं आहे, जे आपण बाळाचं नाव घेऊ टाकलेलं आहे, ते सगळं मिडल नेम सगळं येणार आहे तिथं. तर तुम्हाला तुमच्या मनानं आता मदरचं नेम तुमच्या यानं टाकायचं आहे. तुम्ही टाकलेलं नव्हतं, फिल नाही केलं होतं म्हणून ते आलं नाही खाली. तर मदरचं नेम तुम्हाला टाकायचं आहे, फादरचं नेम तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं जे हे आहे सगळं क्वालिफिकेशन सगळं तुमचं टाकायचं आहे तिथं, सगळं टाकायचं आहे तिथं. सॉरी, क्वालिफिकेशन म्हटलं. ठीक आहे, इथं तुमची पाल्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकली. डेट ऑफ बर्थ पहिलीची ऑलरेडी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळं. तर इथं तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता. तो हँडिकॅप आहे काय, तो हँडिकॅप असेल तर यस, नाही तर नो. तुमच्यावर डिपेंड आहे सगळं करायचं. तर ठीक आहे, तुम्ही ॲड्रेस टाकायचा, सगळं ॲड्रेस, जेंडर निवडायचं, सगळं ॲड्रेस तुम्ही बघू शकता, सगळं बघू शकता तुम्ही इथं. तर ठीक आहे, तुम्ही ॲड्रेस बरोबर टाकायचा. ॲड्रेस तो बरोबर टाकला, तुम्ही लोकेशनच्या बॉक्समध्ये जायचा ना. तुम्ही बघू शकता. आता मी सांगतोच तुम्हाला. तर ठीक आहे, तुम्ही बघा, सगळं बघा इथं कसं फिल केलेलं आहे. वडिलांचं नाव येते, वाईचं नाव. तर ठीक आहे, आता हे सगळं ॲड्रेस टाकलं. तर ठीक आहे, याच्यात जायचं, लोकेशनच्या याच्यात तुम्ही याच्यात जायचं, सेव्ह अँड अपडेटमध्ये जायचं. अपडेटमध्ये तर याच्यात आलो आपण, ओके करायचं. सेव्ह अँड अपडेट. तर तुमचं हे सगळं लिग्युटेट जे काही आहे सगळं ते येऊन जाईल, सगळं येऊन जाईल तिथं. ते आलं नसलं तर ते तुम्हाला त्याच्यातून अपडेट करावंच लागेल. तर ठीक आहे, सेव्ह अपडेट करायला लागेल. तर ठीक आहे, सेव्ह करून द्यायचं, खाली यायचं, आपण काहीच नाही करायचं. तर ठीक आहे, आता समोर वळूया आपण. हे नसेल काहीच नाही होऊ शकत. ठीक आहे, इथं सेव्ह करायचं. तुम्ही सेव्ह केला. हे सेव्ह केल्याशिवाय तुमचं ते सेव्ह करावंच लागते. मेन प्रोसेस सेव्ह करण्याची, नाही तर डबल फिल करावं लागेल तुम्हाला. ते सेव्ह केलं तुम्ही. तर ठीक आहे, समोर वळूया आपण. इथं तुमची त्याचे स्टुडंट कोणत्या ॲडमिशन पाहिजे, तुमच्या क्लासमध्ये ॲडमिशन पाहिजे ते निवडायचं. फर्स्टमध्ये तुमची त्याची कास्ट निवडायची. मी त्याची कास्ट निवडली. त्याचं हे पोट जात म्हणते, पोटजात. तर ते निवडायची, त्याची पोटजात कोणची आहे, तुमची कॅटेगरी कोणची आहे.
ठीक आहे, ते निवडायचं, सगळं निवडायचं. इथं आधार नंबर टाकायचा, त्याची ईमेल आय डी नाही टाकली तरी चालेल. तर ठीक आहे, तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकला, तुमच्या असे आधार प्रूफ आहे का हे सगळं टिक करायचं, हो नाही करायचं. तर ठीक आहे, त्याच्याशी आधार कार्ड आहे, सगळं तुम्ही बघू शकता. आधार कार्ड मेन आहे, होच करायला लागेल तुम्हाला. तर ठीक आहे, हँडिकॅप आहे का, हँडिकॅप असेल तर हो करायचं, नसेल तर न करायचं. तर ठीक आहे, समोर वळूया. कास्ट सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. हे आहे का तुमच्याकडे, बर्थ सर्टिफिकेट असलाच पाहिजे, यस करायचं. ठीक आहे, वळूया स्कूल सिलेक्शनच्या इकडे. तर ठीक आहे, तुम्ही याच्यात 10 स्कूल निवडू शकता. 10 स्कूलच्या वर पण नाही, 10 स्कूलच्या खाली पण नाही. तर ठीक आहे, आपण बघूया. इथं 1 किलोमीटर 3 किलोमीटरच्या अंतरात आहे. तर स्कूल तुम्ही बघू शकता. जे स्कूल तुम्हाला पटेल ते स्कूल टिक करायचं समोर. तर ठीक आहे, राईटचं ऑप्शन येऊन देण्यासाठी बघा, जर इथं टिक केलं तर मी राईटचं ब्ल्यू राईटमध्ये ऑप्शन येऊन गेला. तर ठीक आहे, इथं सेव्ह करायचं. ठीक आहे, सेव्ह करीन. मला सध्या निवडायचं नाही आहे. तर ठीक आहे, मी निवडन नाही तेव्हा माझं येणार नाही. जवळीक मी स्कूल सिलेक्शन निवडीन नाही तेवढीक माझं हॉल तिकीट येणार नाही आहे. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता हॉल तिकीट म्हणतो, ॲडमिट कार्ड येणार नाही आहे. ॲडमिट कार्ड तुम्ही जे स्कूल निवडायचे आहे तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंदर 3 किलोमीटरच्या अंदर त्याच्यावर टिक करायचं, ब्ल्यू टिक येऊन जाईल. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता सगळं. बघत राहा तुम्ही. तर ठीक आहे, आता सेव्ह करायचं. इथून सेव्ह केलं, सेव्ह करायचं. सेव्ह केल्याशिवाय तुमचं काहीच नाही होऊ शकत. तर ठीक आहे, सेव्ह करायचं. सेव्ह केलं, ओके करायचं. आता समोर जायचं. तुम्हाला इथं तुमचं फॉर्मची सगळं दिसून जाईल. तुमचं फॉर्मचं सबस्क्रिप्शन सगळं दिसेल. तर ठीक आहे, इथून बघू शकता तुम्ही जे फिल केलं आहे ते सगळं बरोबर आहे का. ठीक आहे, तुम्ही इथं निवडायचं, सगळं बघायचं, सगळं बरोबर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. तर ठीक आहे, तुम्ही अपडेट जे बरोबर आहे ते सगळं बरोबर आहे बघून घ्यायचं. तर ठीक आहे, समोर वळूया आपण. ॲडमिट कार्ड तर आलेलं नाही आहे, तर मी स्कूल सिलेक्शन करीन आहे. तेव्हा तुम्ही स्कूल सिलेक्शन करता ॲडमिट कार्ड येऊन जाईल. तर ठीक आहे, ओके. आता याचसोबत मी व्हिडिओ संपवू इच्छितो. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आमचे निधी ऑनलाईन सर्व्हिसेसला सपोर्ट माय चॅनल अँड वळूया आपण समोर. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तवरीक